कशा बरं का कशाला काय नाही चलनची प्रॉब्लेम मी चलन घ्या तुम्ही ऍडमिशन ना करा तुम्ही तुमच्या पद्धतीने ना करा मला फक्त चलन द्या नाही मी 500 रुपये भरले हे बघा जास्त बोलण्यात अर्थ नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं सांगितलं की तुमच्या आता मुलाला झालं की आपलं ऍडमिशन उत्तर आम्ही त्यांच्याकडे देणार मिळालं मला फक्त मी 500 रुपये भरलेल्याची चलन पाहिजे बाकी मला तुमच्याकडे काय नाही बाकी माझं मी माझी पद्धत बरोबर आहे नाही पण तुम्हाला एवढं भारतीय विद्यापीठची एवढं हे आहे म्हणताय त्या मुलाला शिकवा मॅडम मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता बाकीच्या कुठल्याही गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ काय काय बरं का तुम्ही तुमचा निर्णय सांगितला मी माझ्या पद्धतीने माझा निर्णय पुढे सांगितला मी माझ्या पद्धतीने मी मग पाणी द्या साहेब पाणी का तो विचारून घ्या नाही नाही असं बरं का त्यांचा निर्णय झालेला आहे सांगितलं ते निर्णय आता आपण आपला निर्णय सांगितला तुम्ही तुमचा निर्णय सांगितला मी माझा निर्णय सांगितला मी माझ्या पद्धतीने जातो मला फक्त मी 500 रुपये भरले त्याची चलन मला त्या संपला विषय नियमानुसार मी 500 रुपये भरलेत का नाही जाऊन बसून पाहिजे ना विचारू त्यांना विचार मला फक्त चलन द्या तुम्ही ऍडमिशन नाकारा मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ऍडमिशन नाकारलंय मी मान्य केलं ठीक आहे तुम्ही ऍडमिशन माझ्या मुलाला देऊ शकत नाही सांगितलं मी मान्य केलं मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला होकार द्यायला तुम्ही देऊ शकत नाही ठीक आहे ओके मी माझ्या पद्धतीनं भेटून कसं कोणाची भेटीगाठीवरती भवनला काय करायचं भेटायचं आम्ही बघून घेतो त्याच्याशी भेटतो का नाकारलं जसं मी तुम्हाला विचारलं तसं त्यांना विचारतो परंतु तुम्हाला मिसगाईड करण्यात आलेला आहे बरं असू दे जाऊ दे तुम्ही माझ्या ठिकाणी हे सर काय विषय- करत बसू नका. विषय- ऐका, विषय- ऐका, विषय- ऐका. विषय बघा. बसू नका आपलं चालेल, मला फक्त चलन द्या तेवढं. आम्हाला त्याच्या भेटीमध्ये. चालेल, चालेल. 5 मिनिट वेटिंग करू मग थांबा. हा. फक्त चलन तेवढं द्या ना तर आज उद्या ढकलू नका आम्हाला त्याच्या भेटीमध्ये.